भगवते रामकृष्णाय। निरञ्जनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पा धृतविग्रहं वै ईशावतारं परमीशमिद्यं तं रामकृष्णं शिरसा नमामः। श्री रामकृष्ण कथामृत अध्याय 14। श्री गणेशाय नमः। नमो भगवते रामकृष्णाय। रामकृष्णा जगदुद्धारा शुद्धा कारुण्य सागरा जगत्पावना परमेश्वरा साष्टांग नमन करीतसे। रामकृष्णांना गुरुचा कधीही शोध करावा लागला नाही। त्यांच्याकडे आले सर्वही साधन काळी योग्य गुरु। तंत्रोक्त साधनेच्या काळी वात्सल्य भाव साधना वेळी वेदांत मताच्या साधन काळी आले सिद्ध त्या मतांचे। ठाकूर म्हणती ईश्वरावर समर्पण करुनी सर्व भार। व्याकुळतेने प्रार्थिता ईश्वर तोच काळजी करीत असे। तोच सर्व व्यवस्था करून सुलभ करुनी देई साधन। निज भक्ताला दर्शन देऊन कृतार्थ करीतसे परमेश। भैरवी ब्राह्मणी थोर विदुषी पाहताच कळे पाहणाऱ्यासी। थोर कुळात जन्मतीयेसी मिळाला असावा निश्चित। तथापि तियेचे जन्मस्थान संन्यास घ्यावया काय कारण। एवढी विद्या मिळविली कोठून कोणती साधने आचरिली। भ्रमण कराया काय कारण अध्यात्म विद्येचा गुरु कोण। कैसी उन्नती घेतली करून माहिती अज्ञात ही असे। भैरवी गुणांनी असामान्य अलौकिक लावण्य संपन्न। स्वतंत्र वृत्ती निर्भय पूर्ण अवलंबुनी नसे कोणावर। रूप लावण्य तिचे पाहून शंकित झाले मथुरचे मन। चेष्टेने तय केला प्रश्न भैरवी भैरव कोण तुझा। प्रश्न आला अकस्मात परी गडबडली नाही किंचित। नको ठेविले शांत चित्त शिवमूर्ती दाविली बोटाने। मथुर म्हणे तो अचेतन ती म्हणे एवढी भैरवी होऊन। अचेतनासही सचेतन करिता येईना जरी मला। तरी मी भैरवी झाले कशाला उत्तर ऐकुनी मथुर लाजला। वाईट वाटले त्याच्या मनाला भलतीच थट्टा केली तिची। तंत्रशास्त्रात अधिकार विशेष म्हणूनी अंबा पाठवीती येस। करावया साह्य ठाकुरास काळात तंत्र साधनेच्या। यापूर्वीच तिच्याकडून उपदेशिले होते शिष्य दोन। चंद्रगिरिजा भक्तिमान साधक अत्युच्च दर्जाचे।
उच्च दर्जाचे साधक असून साधनात प्रगती होऊन शकले ईश्वर दर्शन जन्मभरात दोघांसही. चंद्र प्रेमळ भक्तिमान ईश्वर भक्त असे महान. गुटिका सिद्धी प्राप्त होऊन अहंकार मनात उद्भवला. मंतरलेली गुटिका धारण करिता न दिसे कोणा लागून. त्याने सिद्धीचा दुरुपयोग करून अवनती केली आपुली. अहंकारा समवेतनाना मनी उत्पन्न होती वासना. वासना पाशात पडता जना ध्येयच्युती निश्चित असे. अहंकार करी पुण्यनाश समृद्ध करीतसे पापास. अहंकाराने धर्मनाश स्वार्थपरता प्राप्त होय. अहंकार भोगवी नाना भोग साधका लावी प्रपंच रोग. आणि अहंकार नाशवी योग सर्वनाश करी साधकाचा. रामकृष्ण देव म्हणती अहंकार असे चिज्जड ग्रंथी. आत्म्याप्रती चित बोलती शास्त्रे देहास म्हणती जड. चित आणि जड भिन्न असून एकत्र करी हा गाठ पाडून. मनात भ्रम करी उत्पन्न देहेंद्रियादी मी असे. न सुटता चिज्जडांची ग्रंथी जीवास कैसी मिळावी मुक्ती. यास्तव अहंकार त्याग निश्चिती केला पाहिजे साधकाने. साधना करिता मिळे सिद्धी वापरावया होतसे बुद्धी. अहंकाराची होवनी वृद्धी उन्नती खुंटते साधकाची. बाबा म्हणती विष्ठे समान सिद्धी असती घ्यावे जाणून. त्याकडे जाऊन द्यावे मन तरीच उन्नती होत असे. चंद्रास गुटिका सिद्धी प्राप्त होता अहंकार शिरला मनात. गुप्त होऊनी असे तो जात श्रीमंताच्या कन्येकडे. करुणी सिद्धीचा दुरुपयोग घेऊ लागला अयोग्य भोग. सिद्धी झाली नष्ट सवेग फजिती झाली मग त्याची. ब्राह्मणीने उपदेशित दुसरा शिष्य गिरिजानाथ. तयास झाली सिद्धी प्राप्त साधना करीत असताना. गिरिजास एकदा सवे घेऊन फिरावया गेले रामकृष्ण. जवळचे एक उद्यान मल्लिकाच्या मालकीचे. ईश्वरीय कथा प्रसंगात तन्मय झाले तीनही भक्त. एक प्रहर झाली रात परत यावया निघाले. अंधकार दाटला फार मार्ग दिसेना अणु मात्र. ठेचा लागती वरचे वर त्रास होतसे ठाकुरांना. गिरिजानाथ बाबांस वदला दादा उजेड देतो तुम्हाला. पाठ मोरा उभा राहिला प्रकाश निघाला पाठीतून. प्रकाश किरणे बाहेर पडून उजळूनी गेला मार्ग पूर्ण. बाबा सांगती आलो निघून त्या प्रकाशात मंदिराला. मग थोडे हासुनी सांगती गिरिजाची ती अद्भुत शक्ती. कृपा तयावर करण्याप्रती नष्ट करी जगदंबा. गिरिजाचे करावयाला हित आकर्षिली या देहात. नष्ट होता सिद्धी त्वरित
उन्नती झाली गिरिजाची. रामकृष्णांचे होता दर्शन, होतसे सिद्धीचे आकर्षण. साधकाचे कराया कल्याण, सिद्धी नष्ट होत असे. असूनही सिद्धींचा मेळावा, असूनही सकळ शक्तीचा ठेवा. ठाकुरांच्या नसेच गावा, बालक भावे ते वर्तती. एवढे असूनी सामर्थ्य सर्व, कधीही केला नाही गर्व. आणि दृश्य चमत्कार लाघव, कधीही नाही दाखविले. सच्छिष्य मिळता गुरु लागून, होतसे अत्यंत समाधान. अलौकिक शिष्य रामकृष्ण, आनंद झाला भैरवीला. वाटे साधनांचे सकल, आपुल्या तपश्चर्येचे फळ. कसे बाबांना देता येईल, अत्यंत अल्प काळामधी. ठाकुरांनी मंदिरी जाऊन, जगन्मातेची अनुमती घेऊन. अति उल्हासे तंत्र साधन, पंचवटीत आरंभिले. ब्राह्मणी देतसे उत्तेजन, ठाकुरांना साधने वाचून. न सुचे आणिक काही अन्य, तळमळ लागली मनामध्ये. भैरवी आणू लागली जिन्नस, जे जे लागती साधनेस. दिवसभर करुनी प्रयास, ठाकुरास साह्य करीत असे. गंगा नसे त्या प्रदेशातुनी, नुमुंडादी मुंडे आणुनी. पंचवटीत ठेविली गाडुनी, वेदिका 2 बनविल्या. जप ध्यान आणि पुरश्चरण, यातच बाबा गेले गढून. रात्र संपली संपला दिन, याचेही भान नचराहे. भैरवी फार लांब लांबुनी, दुष्प्राप्य वस्तू मिळवुनी. पंचवटीत त्या सर्व ठेवुनी, ठाकुरास पाचारण करीतसे. बाबा म्हणती माझ्याकडून, जगन्मातेचे करवी पूजन. भैरवी ब्राह्मणी जप ध्यान, करावयाला सांगतसे. न करी जप मी फार वेळ, एकच वेळा फिरविता माळ. लागतसे समाधी तत्काळ, दर्शने होती अत्यद्भुत. 64 तंत्रातील गहना, मजकडून ती करवी साधना. ज्या साधनात साधक नाना, पथभ्रष्ट होती त्या काली. अनुभव दर्शने विलक्षण, साधन समयी होती प्रतिदिन. जगज्जननीच्या कृपे करून, साऱ्यातून पार पडलो मी. एकदा संध्याकाळी ब्राह्मणी, घेऊन आली सुंदर तरुणी. मला म्हणाली देवी समजुनी, हिचे पूजन करियाता. संपूर्ण पूजन संपल्यावर, ब्राह्मणी तिला करुनी विवस्त्र. मज म्हणे हिच्या मांडीवर, बसुनी जप करियाता. ऐकुनी धडकी भरली मनात, व्याकुळ होऊन बोललो रडत. अंबे तुझ्या या बालका प्रत, एवढे सामर्थ्य कसे काय. इतक्यात माझ्या हृदयात, बळ संचरले अकस्मात. मंत्रोच्चारण करीत करीत, बसलो तियेच्या मांडीवर. मांडीवर बसता तत्क्षणी, मला समाधी गेली लागुनी. शुश्रूषा करू लागली ब्राह्मणी, शुद्धीवर मज आणावया.
जे धवा शुद्धी झाली प्राप्त धीर देऊनी भैरवी मज प्रत म्हणाली बाबा क्रिया समस्त पूर्ण जाहली भिवू नको. इतर साधक या अवस्थेत कसा तरी थोडा जप करतात. तू तर विसरुनी भान समस्त समाधीत मग्न झालासी. तिचे भाषण ऐकुनी मजला अंतःकरणात धीर आला. कृतज्ञतेने जगदंबेला नमस्कार केला पुनः पुन्हा. आणिक भैरवी एक दिन शवाच्या कवटीत मासे तळून बोलती झाली मज लागून नैवेद्य करी अंबेला. म्हणे प्रसाद करी ग्रहण भक्षिला नैवेद्य आज्ञेवरून परंतु मनात घृणा उत्पन्न नाही झाली यत्किंचित. ब्राह्मणी आली एक दिनी नरमांसाचा तुकडा घेऊनी जगदंबेला नैवेद्य करुनी सांगू लागली मज लागी. जिव्हेने यास करी स्पर्श परंतु उत्पन्न झाली किळस. स्वमुखात तिने घालुनी घास म्हणाली घृणा करू नये. चंडिका मूर्ती भयंकर दिसली माझ्या डोळ्यासमोर. आई आई म्हणत सत्वर भावाविष्ट होऊन पडलो मी. भैरवीने त्याच स्थितीत तुकडा घातला माझ्या मुखात. परितया वेळी यत्किंचित घृणा मनात आली नसे. पूर्णाभिषेक होईपर्यंत तांत्रिक साधना केल्या बहुत. आईच्या कृपेने झालो समर्थ क्रिया समस्त करावया. युगुलाच्याही आनंदास समर्थ झालो पहावयास. मानव बुद्धीचा लवलेश नाहीच मनात उद्भवला. ईश्वर भाव उद्दीप्त होऊन गेलो समाधिमग्न. तेव्हा ब्राह्मणी मज लागून म्हणे सिद्धकाम झालास. वीर भावाची अखेरीस हीच तंत्रोक्त साधना खास. आता मात्र तू बसलास आनंदासनी अढळपणे. तंत्रोक्त साधना असता करीत स्त्री जातीचा माझ्या मनात. मातृभावच असावा नित्य महिलात माता दिसत असे. तंत्र साधनी मद्य सेवन करणे अगदी अवश्य असून कधी न केले मद्यपान टिळाच लावी कपाळाला. मद्याचे नाव कारण ऐकुनी अथवा वास घेऊन जगत कारणाचे स्मरण होऊनी समाधी लागतसे. साधनेस करुनी सुरुवात फळतियेचे भावया प्राप्त. जगज्जननी जवळी हट्ट धरिताच होई कार्यसिद्धी. साधनेचे साध्य प्राप्त होतसे 3 दिवसात. अधिक वेळ नसे लागत सांगत असती रामकृष्ण. स्त्रियांच्या ठाई मातृभाव माझ्या मनात पावे उद्भव. विश्वामधल्या स्त्रिया सर्व माते प्रमाणे वाटती. म्हणून आपुल्या सहचारिणीत जगन्मातेचे रूप दिसत. पूजिले प्रत्यक्ष पत्नी प्रत मातृरूप पाहुनी तिच्या मधी. आपुले देह मन प्राण जगदंबेला केले अर्पण. दिसले ज्ञानाग्नीने व्यापून
आत बाहेर गेलो मी. प्रत्यक्ष दिसू लागले मज प्रत, कुंडलिनी शक्ती झाली जागृत. मूलाधार चक्रापासून निघत, जातसे सहस्रार कमलाकडे. कमले होताच उन्मिलित, अद्भुत अनुभव हृदयात. उदित होत आहेत अनंत, प्रत्यक्ष ऐसे दिसे मला. ऊर्ध्व मार्गे ती असता जात, कमले अधोन्मुख मुकुलित. होतात ऊर्ध्वमुख उन्मिलित, ऐसे प्रत्यक्ष दिसत असे. दिसे सुषुम्ना नाडी मधुन, माझ्याच वयाचा तेजोघन. एक पुरुष कमळास जाऊन, जिभेने स्पर्श करीत असे. स्पर्श होताच कमळा लागुनी, प्रस्फुटित ते कमल होऊनी. पूर्ण विकास पावे तक्षणी, कधी कधी ऐसे दिसत असे. विश्वातील निरनिराळे ध्वनी, सर्व जाती एकवटुनी. जगात प्रचंड प्रतिक्षणी, होती ध्वनी हे पाहिले. बेला खाली करिता साधन, ब्रह्मयोनीचे झाले दर्शन. पाहिले प्रसविती प्रतिक्षण, विलक्षण अनंत ब्रह्मांडे. त्या काळात मज लागून, पशुपक्ष्यांचे कळे भाषण. हृदगत येऊ लागले कळून, सकळ ही जीव जंतूंचे. साधना काळ येता संपत, अणिमादी प्रमुख सिद्धी अष्ट. आविर्भूत झाल्या शरीरात, येती अनुभव नाना परी. हृदय म्हणाला मधुन मधुन, सिद्धीचा प्रयोग घ्यावा करून. जगन्मातेकडे जाऊन, तिचे मत मी विचारिले. माता देई समजावून, सिद्धी त्याज्य विष्ठे समान. माझ्या मनात तेव्हापासून, किळस उद्भवली सिद्धींची. एकदा इच्छा करी मन, मोहिनी मायेचे भावे दर्शन. मग प्राप्त झाले एक दिन, विलक्षण दर्शन मज लागी. प्रकट झाली भागीरथीत, लावण्यवती स्त्री अत्यंत. पंचवटी सती असता जात, माझ्या समीप पातली. दिसले स्त्री ती गर्भवती, लगेच झाली तिची प्रसूती. अतिशय सुंदर पुत्राप्रती, जन्म दिधला त्या स्त्रीने. ममतेने बाळ पदराखाली, घेऊनी ती पाजू लागली. थोड्या वेळात बदलून गेली, काया तियेची पूर्णपणे. विक्राळ झाले तिचे वदन, भयंकर रूप केले धारण. ताडकन मग तिने उठून, बालक तोंडात टाकिले. तिने चघळून चघळून, बालक पूर्ण टाकिले गिळून. आलेल्याच मार्गे परतून, अदृश्य झाली गंगेत. आणिक सांगती रामकृष्ण, जगन्मातेचे होतसे दर्शन. तिच्या द्विभुज मूर्ती पासून, मूर्ती दशभुजा पाहिल्या. त्यांच्या मधल्या काही मूर्ती, ठाकुरांना उपदेश करीती. कित्येक असती सौंदर्यवती, वर्णन करणे अशक्य त्यांचे. सर्वात लावण्यवती भारी, असे श्री राजराजेश्वरी. षोडशी त्रिपुरा सुंदरी, वैखरी वर्णून शके तिला. सौंदर्य एवढे असे अद्भुत, लावण्य न सामावे अंगात. वाटे सौंदर्य गळून पडत,
पसरतसे दश दिशांना. त्या काळात दिसती भैरव, दिसती अनेक देवता देव. येऊ लागती अपूर्व अनुभव, अलौकिक दर्शने प्राप्त होती. मोकळे झाले सुषुम्ना द्वार, अवस्था झाली जणू किशोर. यज्ञोपवीत नेसलेले धोतर, केव्हा गळे तेही कळेना. जगदंबेच्या चरणी मन, एवढे तन्मय गेले होऊन. देहाचेही न राहे भान, काय कथा मग वस्त्रांची. इतर कोणी परमहंस, प्रयत्ने त्यागिती वसनास. केला नाही तसा अभ्यास, बाबांनी नग्न राहण्याचा. रामकृष्ण देव सांगत, माझी साधना होता समाप्त. अद्वैत भाव झाला उदित, बुद्धीत पक्का तो बाणला. ज्या वस्तू पूर्वी मजप्रत, त्याज्य अपवित्र वाटत. त्या वस्तू पवित्र अत्यंत, वाटू लागल्या मज लागे. तेधवा माझी अंगकांती, तेजःपुंज झाली होती. लोक टकमका पाहू लागती, आश्चर्य करीती सकळीक. रामकृष्ण निरभिमानी, वाईट वाटे तयांच्या मनी. प्रर्थिती जगज्जनी लागुनी, व्याकुळ होऊनी तेधवा. आई मज नको बाह्य रूप, देई आध्यात्मिक स्वरूप. आत जाते जास म्हणता खूप, सामान्य स्वरूप मग झाले. ब्राह्मणी विषयी बाबा म्हणत, योग माया ती साक्षात. भैरवी होऊनी अवतरत, नाम घेऊनी योगेश्वरी. तंत्र साधनांनी बाबांना, दिव्य दृष्टीचा लाभ झाला. धर्मलाभ तेथे घ्यावयाला, कळले येतील बहुत जन. ही गोष्ट सांगता मथुरला, मोदेव देतो बाबांना. आम्ही भक्त जनांचा मेळा, आनंद करू तुमच्या सह. रासमणीच्या मृत्यूनंतर, संपत्ती तिची होती अपार. व्यवस्थापक झाला मथुर, ठाकुरांवर श्रद्धा असे त्याची. बाबांशी संपर्क आल्यापासून, जे काम होई त्याच्याकडून. सिद्ध होई अविलंबे करून, प्राप्त होतसे यश त्याला. तयाची झाली दृढ समजूत, आपणास यश जे होतसे प्राप्त. ठाकुरांची ती कृपा समस्त, असे निश्चित आपणावर. संपत्तीचे धनी ठाकुर, आपण तयांचे मुखत्यार. संकटातुनी तेच सोडविणार, काळजी घेणार आपुली ते. आपुले सर्वस्व तेच असती, आपुली एकच कर्तव्य पूर्ती. मिळावी सेवा करण्याप्रती, तयांची तनमन धनांनी. रामकृष्णांच्या सेवे वाचून, सुचेना काही तयाला अन्य. शब्द निघताच तोंडातून, वरचे वर मथुरने झेलावा. बाबांस ज्या कार्यापासून, आनंद होई मनापासून. मथुर बाबूने ते जाणून, कार्य करावे अविलंबे. अन्न मेरू व्रतानुष्ठान, केले पंडितास बोलावून. सुवर्ण पात्रे ही केली दान, तांदूळ तीळ त्याने वाटले. हरिदास गवई बोलावून, रात्रंदिवस भजन कीर्तन.
करावे मग तेथे आपण अवश्य रहावे उपस्थित रामकृष्णांची उत्सवात बालकाप्रमाणे होई गत मंगल कार्य असता घरात उल्हास हृदयातन सामावे ऐकदा पदे ती भक्तिपूर्ण होती ते भावावेशापन्न आनंदाचे हृदयी तुफान उठुनी समाधी लागतसे बाबास समाधी लागता गान सर्वोत्तम ते समजून मथुर देतसे मूल्यवान वस्तू बिदागी गायकाला ते धवा साधू संत संन्यासी येत असती दक्षिणेश्वरासी तेथूनच जगन्नाथपुरीसी रस्ता होता जावयाचा दक्षिणेश्वरी दिशा जंगल अन्न पाण्याची सोय सकळ यास्तव साधू काही काळ राहती गंगा तीरावर रामकृष्णांच्या आले मनात जे जे इच्छिती साधू संत मिळता तयांना साधनात निमग्न होऊनी जातील मथुरास गोष्ट ही सांगितली तयाने सर्व व्यवस्था केली लोटे कमंडलू शिधा कांबळी मिळती साधूस वसनेही तांत्रिक साधकासाठी म्हणून भांग गांजा मद्यपान सर्व व्यवस्था दिधली करून जास जे हवे मिळत असे श्रीचक्राच्या अनुष्ठानास वस्तू लागली साधकास त्याची सुद्धा व्यवस्था विशेष करुणी देती रामकृष्ण त्या वस्तूंचा उपयोग करून जगदंबेचे करिता पूजन यथार्थ साधकांना पाहून समाधान होई बाबांचे कोणी श्रीचक्राचे साधन करिताने ती बाबा लागून म्हणती करा मद्यग्रहण आग्रह करीती ठाकुरास परी कळता तया लागून बाबा न करीती मद्यपान आग्रह मग देती सोडून लाविती टिळा कपाळाला काही साधू मद्य सेवून कराया बसतीश चिंतन देहभान जाती विसरून होती तन्मय चिंतनात परंतु तयातील काही लोक पिण्याचा करुनी अतिरेक झिंगुनी पडती बहुतेक मद्य देणे मग थांबविले साधू लोकांचे नाना प्रकार येती लक्षुनी दक्षिणेश्वर ईश्वरीय गोष्टीत गोडी फार आनंद अपार चित्ती वसे येती संन्यासी परमहंस नसती ते पोट भरू पुरुष निशिदिनी बाबांच्या खोलीस चालतसे ये जात यांची चालती वेदांतांच्या गोष्टी सदैव प्रिय अस्ति भाती गोष्ट निघेना तया परती अहर्निश चर्चा चालतसे बाबा सांगती रक्त मांस भोगत इकडे मी भोगास तिकडे ऐके चर्चा विशेष वादविवाद साधू पुरुषांचा काही निघता प्रश्न गहन मिटत नाही वाद पाहून जगज्जननी माझ्याकडून सोपिशी गोष्ट वदवितसे माझे उत्तर परिसून मंडळी पावे समाधान वादविवाद जाई संपून कितीतरी दिवस गेले असे संन्यासी येणे जेव्हा थांबले रामायत पंथी येऊ लागले
भक्त वैराग्यांचे मेळे येऊ लागले दक्षिणेश्वरा. पूर्वी सख्य दास्य शांत भक्ती साधना झाल्या समाप्त. ठाकुरांच्या आले मनात वात्सल्य भक्ती ती करावी. भक्ती मार्गाचे सर्व पंथ बाबा आणि ती आचरणात. जगतास झाले आदर्शभूत वृत्तांत पुढे तो परिसावा. भगवंतांची कथा अद्भुत श्रोत्यास करोती शुद्ध चित्त. भक्तिभाव अंतःकरणात होवो उदित सकलांच्या. श्रीराम कृष्ण कथामृत प्रेमाने रघुपती सेवित. सद्भक्तांना पाचारित सेऊनि धन्य व्हावया. इति श्रीरामकृष्ण कथामृताचा 14वा अध्याय. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.